नाशिकच्या देवळा तालुक्यातील भौर फाट्यावर कौटुंबिक वादातून मेहुण्याने सालीचा चाकूने भुसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बहिणीचा संसार वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या छाया ज्ञानेश्वर जाधव यांच्या छातीवर आरोपी मेहुणा श्याम माळी याने अचानक चाकूने वार केले, ज्यात छाया यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला ग्रामस्थांनी कसं पकडलं पाहूया। आरोपी श्याम माळी आणि त्याच्या पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी मृत छाया जाधव या कुटुंबियांसह आल्या होत्या। समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असताना चिडलेल्या श्यामने छाया यांच्यावर चाकूने सपासप वार केले। यात छाया यांचा मृत्यू झाला, तर भांडण सोडवताना त्यांचा भाऊ सोनू कराटे हा देखील गंभीर जखमी झाला। घटनेनंतर पसार होणाऱ्या आरोपी श्याम माळी याला यामखेडा गावचे सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। या घटनेने देवळा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीत एक खुनाची घटना घडलेली असून आरोपी नामे श्याम आगमदास माळी व त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत असे, तर त्यांची समजूत काढण्यासाठी यातील मयत म्हणजे आरोपीच्या पत्नीची बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव ही आई वडिलांसह आज भौर फाटा येथे आली असता मयत व आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने मयतेच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू याला गंभीर जखमी केलेले आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।